लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की वसवत्या आणि रम्या काव्याचा कणा मोडायचं ठरवतात, पण आता कणा रम्याचाच मोडतो। आता नेमकं कसा कणा मोडणार रम्याचा, काय घडणार सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर इकडे आता जीवा आणि काव्याच्या सक्सेस पार्टीसाठी सगळेजण जमलेले असतात। सक्सेस पार्टीमुळे सगळेच जण खूपच जास्त खुश असतात, आनंदी असतात। सगळ्यांनाच खूप जास्त कौतुक वाटत असतं जीवाचं आणि काव्याचं सुद्धा। पण आता त्याच वेळी इकडे नंदिनी आणि पार्थने जे सरप्राईज प्लॅन केलेलं असतं, म्हणजेच की आता ते त्यांचे जुने फोटो सगळे डिस्प्ले होऊ लागतात आणि आता ते सगळं बघताना सगळे खुशही असतात। पण अचानक काव्य आणि जीवाचे ते जुने एकत्र फोटो स्क्रीनवरती यायला लागतात आणि ते फोटो बघितल्याच्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। नंदिनीला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो, ती अगदी सुन्न होऊन गेलेली असते। तर दुसरीकडे आता पार्थसुद्धा पूर्णपणे म्हणजे त्याला काय बोलावं आणि काय नाही काहीही सुचतच नसतं। तो सुद्धा पूर्णपणे गप्प राहिलेला असतो। तो विचार करत असतो की हे सगळं म्हणजे काय घडतंय माझ्या नजरेच्या समोर। आणि मग आता पार्थ आणि काव्या हे एकमेकांकडे बघू लागतात। तर काव्या ही पार्थच्या जवळ येते आणि म्हणत असते, देशमुख तुम्ही। त्यावर पार्थ म्हणतो, काव्या प्लीज काहीच बोलू नका, कारण तुमचं सध्या काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत मी नाही आहे, समजलं। आणि मग पार्थ आता काव्यावरती नाराज झालेला असतो आणि त्याने आता काव्याबरोबरचं बोलणं वगैरे बंद केलेलं असतं। तर दुसरीकडे नंदिनीसुद्धा जीवावरती नाराज झालेली असते। जीवाने तिच्यापासून या जी काही गोष्टींची लपवाछपवी केलेली असते त्या सगळ्यामुळे ती जीवावर नाराज असते, तिला जीवाचा राग आलेला असतो आणि म्हणूनच आता तीसुद्धा तिच्या माहेरी रागवून निघून गेलेली असते। आता माहेरी गेलेल्या नंदिनीला मनवण्यासाठी जीवा तिच्या माहेरी गेलेला असतो आणि त्याने आता तिथे तळ ठोकून ठेवलेला असतो। नंदिनीला घरी घेतल्याशिवाय तो परत येणार नाही असं त्याने ठरवलेलं असतं। तर इकडे काव्याला सांभाळायला, आधार द्यायला आणि मदत करायला मालिनी काकू असतात। पण अचानक मालिनी काकूंच्या आईची तब्येत खूप खराब होते आणि मालिनी काकूंना आता त्यांच्या भावाचा फोन येतो आणि ते आता मालिनी काकूंना सांगत असतात, मालिनी सध्या आपल्या आईची तब्येत खूपच जास्त खालावली आहे आणि आईला राहून सतत तुझी आठवण येते। ती फक्त माझ्या मालूला बोलवा एवढंच बोलते, तर तू आलीस तर बरं होईल। मग मालिनी काकूंचाही नाईलाज होतो आणि त्यांना माहेरी जावं लागतं। तर आता रम्या आणि वसवत्या यांना तर आयती संधी मिळालेलीच असते। मग आता रम्या ही वसवत्याला म्हणत असते, आई ती नंदिनी तर पळून माहेरी निघून गेली, पण ही काव्या मात्र अजूनही तग धरून इथेच आहे। सुंभ जळाला पण पीळ जात नाही म्हणतात ना, तसं काहीतरी हिच्या बाबतीत घडतंय। त्यावर वसवत्या म्हणते, अगं जर पीळ जळत नसेल तर तो आपण जाळून तरी टाकू, नाहीतर कापून तरी टाकू। त्यावर रम्या म्हणते, म्हणजे आई आपण नेमकं काय करायचं, तुझ्या मनात तरी काय आहे? त्यावर वसवत्या लगेचच रम्याला सांगू लागते, रम्या अगं आपण ह्या काव्याला सळो का पळो करून सोडायचं। आता ह्या काव्याचा एकही कैवारी आपल्या घरामध्ये उरलेला नाही आहे। सगळ्यात पहिला आणि मोठा हिचा कैवारी होता तो म्हणजे पार्थ। आता पार्थच हिच्यावरती नाराज आहे हिच्या या लपवाछपवीमुळे, त्यामुळे पार्थ काही आता हिला आपल्या तावडीतनं सोडवायला वाचवायला येणार नाही आहे। त्यानंतर हिची कैवारी होती ती हिची लाडकी नंदिनीताई। आता ती नंदिनी हिच्या तोंडाकडे सुद्धा बघणार नाही, ढुंकूनही हिला बघणार नाही। त्यानंतर आता तिचाही प्रश्न संपलेला आहे। मग तिची सगळ्यात मस्त मोठी कैवारी उरली होती ती म्हणजे आता तिची लाडकी सासू मालिनी। पण आता मालिनीसुद्धा तिच्यावरती नाराज आहे। त्याबरोबर रम्या म्हणते, आई मामी नाराज कुठे आहे गं? त्यावर मग वसवत्या म्हणते, अगं चुकून म्हटलं गं मी। पण मालिनी नाराज जरी नसली तरी आता ती तिच्या आईच्या तब्येतीसाठी आईच्या काळजीपोटी माहेरी गेली आहे। म्हणजे आता घरात ह्या त्या काव्याचा कैवारी कोणीही उरलेला नाही आहे। मग आता आपणच तिला छान छळू शकतो। त्यावर रम्या म्हणते, आई नेमका तुझ्या मनात प्लॅन आहे तरी काय, आपण काय करायचं? त्यावर वसवत्या म्हणते, आपण आशाला 15 दिवस सुट्टी द्यायची। त्याबरोबर रम्या म्हणते, काय? त्यावर वसवत्या म्हणते, हो। मग रम्या म्हणते, आई अगं पण मग 15 दिवसांची घरातली कामं कोण करणार? त्याबरोबर लगेचच आता वसवत्या रम्याकडे बघून मोठ्याने हसते। त्यावर वसवत्या म्हणते, अच्छा म्हणजे तुझ्या डोक्यात तेच आहे का आई जे माझ्या डोक्यात फिरतंय?
त्यावर वसवत्या म्हणते, अगदी बरोबर रम्या, आपण त्या काव्याला चांगलं सळोका पळो करून सोडायचं, चांगला तिचा माज जिरवायचा, तिची हेकडी जी आहे ना, तिचा जो रुबाब आहे ना, तो सर्व बाहेर काढायचा. तिला खूप तोरा आहे ना की ती कसं सगळं व्यवस्थित करते, ती कसं चांगलं सगळं करते, तो सगळा तिचा तोरा साप नाहीसा करून टाकायचा. तिलासुद्धा कळायला पाहिजे की तिने कोणाशी पंगा घेतला आहे. त्यावर लगेचच रम्या म्हणते, आई अगं, पण आपण त्या काव्याला छळायचं कसं? आपल्या घरात तर प्रत्येक गोष्टीसाठी मशनी आहेत. त्यावर वसवत्या म्हणते, तू काळजी करू नको, ते काय करायचं ना ते मी बरोबर बघून घेते. आणि मग त्यानंतर आता वसवत्या मुद्दामून वॉशिंग मशीन खराब करते आणि काव्याला सांगते, काव्या, कपडे हाताने धुवावे लागतील तुला. अगं, मी चादरी, पडदे सगळं धुवायला टाकलं आहे आणि आता बरोबर मशीन बंद पडली आहे. मशीन सुरू असती तर मी स्वतः मशीनीला लावलं असतं, पण आता मशीनच बंद पडली आहे, त्यामुळे तुला आता धुवावं लागणार सगळं हाताने. आणि जेव्हा आमची चूक होती तेव्हा आम्हाला नोकरासारखं राबवत होतात ना, मग आता तुम्ही खोटारडेपणा केला आहे, मग आता तुलासुद्धा हे सगळं करावंच लागेल. त्यावर मग काव्या म्हणते, ठीक आहे, मी सगळं काम करायला तयार आहे. आता काव्य विचार करते की माझी जर चूक आहे तर मी सगळं करायला हवंच, पण काहीही झालं तरी मी हे घर सोडून, पार्थना सोडून कुठेही जाणार नाही. आणि मग काव्याने आता घरकाम करायला सुरुवात केलेली असते. ती आता चादरी, पडदे सगळं हाताने धुवत असते. रम्या म्हणते, आई अगं, आपल्याला वाटलं होतं की ही काव्या नकार देईल आणि निघून जाईल, पण हिने तर असं काहीच केलेलं नाही आहे. त्यावर वसवत्या म्हणत असते, रम्या अगं, तुला किती घाई आहे प्रत्येक गोष्टीची. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की प्रत्येक गोष्टीची घाई करणं चुकीचं असतं. जरा धीर धर, दम धर, हळूहळू बघ, सगळं कसं आपोआप तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल ते. त्या काव्याने आत्ता जरी नकार दिलेला नसला ना, तरीसुद्धा आपण तिला इतकी कामं सांगायची ना की कामं करून करून तिचा पिठ्ठा पडला पाहिजे, ती थकली पाहिजे, तिला श्वास घ्यायलासुद्धा दमायला झालं पाहिजे, इतकी कामं आपण तिला लावायची आहेत. आता काव्या ही कपडे धुत असते आणि कपडे धुत असताना तिला तिच्या चुकीचा पश्चाताप होत असतो. तिला वाटत असतं की जर वेळ असतानाच मी पार्थना सगळं काही सांगून टाकलं असतं तर काल जे काही घडलं घरात ते घडलंच नसतं. पण आता जे घडून गेलं त्याच्यावरती विचार करण्यापेक्षा आता या सगळ्यातनं मार्ग कसा काढायचा आणि पार्थचं मन पुन्हा कसं जिंकायचं याचा विचार मला करायला हवा. काहीही झालं तरी मी पार्थना पुन्हा जिंकून दाखवणार म्हणजे दाखवणारच. पार्थ माझ्यावरती फार काळ नाराज राहू शकत नाही, ही गोष्ट तर मला माहिती आहेच, पण तरीही पार्थ माझ्यावरती नाराज आहेत ही गोष्ट मलासुद्धा सहन होत नाही आहे. हे आता विचार करत करत काव्याने बऱ्यापैकी चादरी, पडदे हे धुवून काढलेले असतात. आता बाथरूममध्ये जागा उरलेली नसते. मग काव्य विचार करते, हे उरलेले चादरी, पडदे पहिले वाळत घालते आणि मग बाकीचे धुवायला येते. काव्या चादरी, पडदे धुतलेले बाल्कनीवर सुकवण्यासाठी घेऊन येते. तर आता पार्थला एका महत्त्वाच्या फोनवरती बोलायचं असतं, पण घरात त्याला रेंज मिळत नसते आणि त्यामुळे फोनवर बोलण्यासाठी पार्थसुद्धा वरती बाल्कनीत गेलेला असतो. आता काव्यासुद्धा तिकडेच असते, पार्थसुद्धा तिथेच असतो. पार्थ त्याचा फोनवरती बोलत असतो, हो हॅलो, हो चालेल, जहागीरदारांबरोबर तुम्ही एकदा बोलून घ्याल का? मिस्टर सरदेसाई, काय आहे ना, तुमचं फार्म हाऊस आपण लवकरात लवकर बांधून होईल याची काळजी घेऊ. त्याचं कन्स्ट्रक्शन माझ्याच अंडर आहे. मी रम्याबरोबर तसं बोलून घेईन. हो चालेल. इतक्यात आता पार्थ फोनवर बोलता बोलता त्याची नजर कपडे वाळत घालत असलेल्या काव्याकडे जाते. आता काव्या ही चुकून आता पाय घसरून पडणार असते, कारण वसवत्याने आणि रम्याने काव्या कपडे वाळत घालायला जाईल तेव्हा पडायला पाहिजे म्हणून तिथे सर्फचं पाणी टाकून ठेवलेलं असतं. पण इतक्यात पार्थची नजर त्या ठिकाणी पडते आणि पार्थ हा ताबडतोब काव्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावतो आणि काव्या असं म्हणत तो काव्याच्या कमरेतून हात घालतो आणि काव्याला हातावर झेलतो आणि पार्थ आणि काव्या एकमेकाच्या नजरेत हरवून गेलेले असतात. बाल्कनीतलं ते वातावरण अगदी छान असतं आणि त्यात पार्थ आणि काव्याचा रोमांस रंगलेला असतो. अजून काव्य पडल्याचा आवाज कसा आला नाही, काव्याचं कंबरडं कसं मोडलं नाही हे पाहण्यासाठी आता लगेचच इकडे वसवत्या आणि रम्या जातात. आता वसवत्या आणि रम्या वरती जातात आणि बघतात तर काय, काव्या ही पार्थच्या मिठीत आहे. आता जेव्हा हे दृश्य रम्या बघते तेव्हा रम्याला खूपच जास्त राग येतो. रम्या वसवत्याला म्हणते, आई अगं बघ ना, ही काव्या पुन्हा माझ्या पार्थच्या मिठीत आहे, आता ना मी हिला सोडणारच नाही.
आणि मग आता मी हिला सोडणार नाही असं म्हणत रम्या तोऱ्यात रागारागात पुढे चाललेली असते आणि त्याच तोऱ्यात तिनेच सांडवलेल्या साबणावरनं तिचाच पाय घसरतो आणि ती धाडकन खाली आपटते आणि तिच्या कमरेत खूप जोरात लागतं. त्याबरोबर आई आई ग पार्थ असं ती जोरात ओरडते. त्याबरोबर काव्याच्या नजरेत हरवलेला पार्थ रम्याकडे बघतो आणि रम्याला हे असं खाली कोसळलेलं बघून पार्थ लगेचच काव्याला उभं करतो आणि रम्याजवळ धावत येतो आणि तो आता रम्याला म्हणत असतो, रम्या काय ग, कशी काय पडलीस तू? तुझं लक्ष कुठे होतं? तुला व्यवस्थित चालता आलं नाही का? तोल कसा काय गेला तुझा? तू ठीक आहेस ना? उठ 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 उठ, सावकाश सावकाश. आणि मग आता पार्थ हा रम्याला सावकाश उठून उभं करतो आणि तो आता रम्याला आधार देत असतो. तर रम्या मुद्दामून काव्याला जळवण्यासाठी पार्थच्या आणखीन जवळ जात असते. तर हे दृश्य बघून काव्याला खूपच जास्त राग येत असतो. तिला आवडत नसतं रम्याने पार्थच्या इतक्या जवळ आलेलं, पण आता गप्प राहण्यापासून तिच्याकडे दुसरा काहीही पर्याय नसतो. काव्या मनातल्या मनात म्हणत असते, रम्या तू कितीही काही कर, तू पार्थना कितीही स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न कर, तरी तू हे विसरू नकोस की माझा नवरा हा कायम माझाच राहणार आहे. पार्थ जरी माझ्यावर रागवले असतील, नाराज असतील, तरी ते मला कधीच सोडून जाणार नाही. पार्थ हे कायम माझे होते, माझे आहेत आणि आयुष्यभर ते माझेच राहतील. देवा आता तूच मला या सगळ्यातनं बाहेर काढ, मार्ग दाखव. मी आणि पार्थ आयुष्यभरासाठी एकत्र येऊ देत, अशी काव्य आता प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे नंदिनीला घ्यायला आलेला जीवा आता नंदिनीच्या घराबाहेर राहत असतो, कारण नंदिनीने त्याला वॉर्निंग दिलेली असते की अजिबात माझ्या घराच्या आत एक पाऊलसुद्धा टाकायचं नाही जीवा. त्यामुळे आता जीवा हा घराच्या बाहेर तळ ठोकून राहिलेला असतो. जीवा काही तिकडनं जात नसतो. आता बाजूच्या बंगल्यामध्ये 3 मुली राहत असतात, ज्या फक्त मुलीच राहत असतात. मग आता त्या 3 मुलींनी पोलिसांमध्ये तक्रार केलेली असते की हा मुलगा गेली 2 दिवस आमच्या बंगल्यांच्या बाहेर तळ ठोकून बसलेला आहे आणि हा उठतही नाही, कुठे जातही नाही आणि तिथेच बसून असतो, एकटक बंगल्यांकडे बघत असतो. मग पोलीस त्या ठिकाणी आलेले असतात आणि पोलीस आता जीवाला म्हणत असतात, काय रे रोमिओ, खूप पोरी छेडायचं मन झालं आहे का तुझं? तुला कळत नाही का रे काय? त्याबरोबर जीवा म्हणतो, काय मी आणि मुलीला छेडलं? ओ साहेब, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा, काय बोलताय काय तुम्ही हे सगळं? त्याबरोबर आता लगेचच ते साहेब सांगतात की तुझ्या विरुद्ध आमच्याकडे तक्रार आलेली आहे की तू 2 दिवस इथे तळ ठोकून राहिला आहे म्हणून. ए रोमिओ, हे बघ, हे ना सभ्य लोकांची राहण्याची जागा आहे. इथे तुझ्यासारखे रोड रोमिओ छपरी लोक येऊ शकत नाही, कळलं ना? चल इकडनं चालायला लागायचं. त्यावर जीवा आता मनात विचार करतो की आता मी जर इथे थोडा कांगावा केला, थोडा बाजार केला, तर पोलिसांचा आवाजसुद्धा वाढेल. पोलिसांचा आवाज वाढला की बाहेर काय गडबड झाली आहे हे बघण्यासाठी नंदिनी येईल. एकदा का बाहेर नंदिनी आली की पोलीस मला घेऊन जात आहेत असं मी नाटक करेन आणि मग नंदिनी मला वाचवायला स्वतःहूनच पुढे येईल आणि एकदा का ती मला वाचवण्यासाठी इथे आली की मग हे आपोआपच सिद्ध होईल की तिचं माझ्यावरती प्रेम आहे. येस, आता जीवा जोरात म्हणतो येस. त्याबरोबर पोलीस म्हणतात, अरे आता काय येडबीड लागलं काय रे तुला? त्याबरोबर आता जीवा पोलिसांना म्हणत असतो, ओ साहेब, मला नाही येड लागलेलं, तुम्हालाच येड लागलं की काय? तुम्ही काय बोलताय? पोरी बिरी छेडतो म्हणजे तुम्हाला काय मी असलं तसलं कोण पण वाटलो का काय? त्याबरोबर पोलीस म्हणतात, अरे तुझ्या आता तू कसला आहे ना कोण आहे का नाही याच्याशी आमचं काही एक घेणं देणं नाही आहे, समजलं ना? आमच्याजवळ कंप्लेंट आली आणि तू आता इकडनं जागा खाली करायची काय? चल निघायचं, चालायला लागायचं. त्याबरोबर जीवा म्हणतो, ओ साहेब, आता ना मी इथनं कुठं जात नसतोय, जा तुम्हासनी काही करायचं आहे ते करा, आत्ता काही मी इथनं हालत नाही. तर जीवा पण एकदम गावंढळ भाषेत बोलत असतो, जेणेकरून पोलिसांना तो खरोखर गावंढळ आहे, गावठी आहे, अडाणी आहे, अशिक्षित आहे असं वाटण्यासाठी. तो म्हणत असतो की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जीवा शेटला घाबरवाल का काय? आपण घाबरत नसतोय काय कुणाला? त्यावर मग इन्स्पेक्टर म्हणत असतात, ए पोलिसांचा इंगा दाखवतो तुला, थांब आता, अटक घ्या करा याला, आत घ्यायला. इतक्यात आता नंदिनी त्या ठिकाणी गॅलरीत येते आणि बघते तर काय की जीवाला पोलीस अटक करून घेऊन जात आहेत. आता नंदिनी विचार करते, अरे हे सगळं काय सुरू आहे? मग नंदिनी लगेचच खाली येते बिल्डिंगच्या आणि विचारू लागते, इन्स्पेक्टर साहेब काय झालं? तुम्ही माझ्या नवऱ्याला कशासाठी अटक करताय? त्याबरोबर पोलीस म्हणतात, नवरा? त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो हे माझे मिस्टर आहेत. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो मॅडम काय बोलताय? ह्यो माणूस इथं तळ ठोकून बसलाय
त्या बाजूच्या बंगल्यातल्या 3 पोरींनी तक्रार केली याच्या विरुद्ध की हा जाईत नाही इथनं आणि नुसता बंगल्यांकडे टकामका बघत असतोय. त्याबरोबर नंदिनी म्हणते, अहो साहेब, हे माझे मिस्टर आहेत आणि हे आमच्याच बंगल्याबाहेर बसलेले असतात. त्या मुलींचा काहीतरी गैरसमज झालेला आहे कदाचित आणि त्यांनी चुकून पोलिसात तक्रार दिलेली आहे. तर तुम्ही प्लीज ते फारसं काही मनावर घेऊ नका आणि माझ्या नवऱ्याला अटकही करू नका, कारण माझा नवरा काहीही चुकीचं काम करत नाही आहे. आणि यांच्याकडनं आता जर तुम्हाला बोलताना काही चूक झाली असेल किंवा यांनी काही गल्लत केली असेल तर त्यासाठी मी तुमची माफी मागते. प्लीज प्लीज साहेब, यांना अटक करू नका हो. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बरं बरं मॅडम, आता तुम्ही एवढी रिक्वेस्ट करताय तर आम्ही यांना अटक करत नाही. पण अहो, तुमचा जो काही फॅमिली इश्यू आहे तो तुम्ही तुमच्या घरी निस्तारा की. उगाच 4 चौघांसमोर कशाला शोभा करताय. आणि शोभा होत्या ती होत्याच, त्याबरोबर बाजूच्या लोकांना त्रास बी होतोय ना. आता तुमचा नवरा हा इथं असा बसून राहतोय संड्याच्या संड्या. येणाऱ्या जाणाऱ्या एकट्या पोरींना अर्थात भीती वाटणं स्वाभाविकच आहे की. त्या बंगल्यात 3 मुलीच राहतात, मग त्यांना भीती वाटते यांची. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते, हो हो साहेब, तुम्ही म्हणाल तसं होईल. इथे आता हे बसून राहणार नाहीत. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, अहो घरात घ्या की त्यांना. त्यावर नंदिनी म्हणते, हो हो चालेल ना साहेब. आणि मग पोलीस तिकडनं निघून जातात. नंदिनी पोलीस गेल्यावर आता तिकडनं जाणार असते. त्यावेळी जीवा म्हणतो, चल जाऊया मग आपण आता आपल्या घरी. तूच म्हणालीस ना की मला घरात घेशील म्हणून, पण हे तर आपलं घरच नाही आहे आणि बायकोच्या माहेरी राहायचं हे देशमुखांना शोभत नाही ना. त्यामुळे चल आपण आपल्या घरी जाऊया, आपल्या घरी, जीवा नंदिनीच्या घरी. काय, चल नंदिनी, चल घरी जाऊया. आता नंदिनीला जीवा घरी चल म्हटल्यावर नंदिनी जीवाकडे रागाने डोळे वटारून बघते. त्यावर जीवा म्हणतो, अगं आता तूच तर म्हणालीस ना की हा माझा नवरा आहे म्हणून, म्हणजे तुझ्या मनातली अडी गेली आहे, तू मला नवरा म्हणून स्वीकारलेस. आता आपल्या घरी जायला नको का आपण? काय म्हणतोय मी, कळतंय का तुला? त्यावर नंदिनी जीवाला म्हणत असते, मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीने माफ केलेलं नाही आहे, समजलं तुम्हाला? आणि हा जो काही बालिशपणा, पोरकटपणा चालवला आहेत की नाही तुम्ही माझ्या घरासमोर तळ ठोकून बसण्याचा, त्याने तर तुम्ही आणखीनच जास्त माझ्या डोक्यात जाता. त्यामुळे आता गुपचूप इकडनं उठायचं आणि ताबडतोब निघून जायचं, समजलं ना? हे बघा जीवा, आधीच एकतर माझं डोकं फिरलं आहे, त्यात तुम्ही आणखीन माझं डोकं फिरवू नका. हा, मी तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही आहे आणि मी तुम्हाला माफसुद्धा केलेलं नाही आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, एखाद्या वेळी एखाद्याने माझं नुकसान केलं ना तर ते मी सहन करू शकते, पण माझा विश्वासघात, त्यावर जीवा म्हणतो, सहन नाही करू शकत. माहिती आहे मला, पण नंदिनी मला एक संधी. पण नंदिनी काहीच ऐकून घेत नाही, ती सरळ तिकडनं निघून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.